पुण्यातल्या आंबेगाव इथल्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन. अंगणवाडीमध्ये मिळणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या आहारावरती देवयानी पारधी यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता आणि मुलांना मिळणाऱ्या अन्नाविषयी प्रश्न उपस्थित करत तुकाराम मुंडे यांना अशा अन्नावरती कारवाई करण्याची त्यांनी विनंती केली होती. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यामधील अंगणवाडी सेविकेला पुन्हा एकदा कामावरती घ्यावं यासाठी C2 कामगार संघटनेचं निवेदन. अंगणवाडी सेविकेला पुन्हा एकदा कामावर घेण्याच्या संदर्भात प्रशासनाचं आश्वासन. अंगणवाडी सेविकेच्या निलंबनाची कारवाई निषेधार्ह आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. तर कंत्राटदार आणि गुणवत्तेची तपासणी करणाऱ्यांवरती कारवाई व्हायला हवी, कोल्हेंची मागणी. कारवाई करणाऱ्यांनी आधी 11 शिट्ट्या देऊन जे हरभरे, वाटाणे आणि काबुली चणे शिजत नाहीत ते आधी खाऊन दाखवावे. ते पुरवठादार, कंत्राटदार आणि या शालेय पोषण आहाराच्या साहित्याच्या गुणवत्तेची तपासणी करणारे अधिकारी यांच्यावर आधी कारवाई करण्यात यावी अशी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. आणि मग त्यानंतर हे जे काही शिस्तभंग आणि इतर जे कागदी घोडे आहेत हे त्यानंतर नाचवावेत अशी माझी कळकळीची विनंती आहे. अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचं कौतुक करण्याच्या ऐवजी सरकारनं निलंबनाचा तुघलकी निर्णय घेतलाय. आमदार रोहित पवार यांची पोस्ट. तर व्यवस्था सुधारण्याच्या ऐवजी सत्य बोलणाऱ्याचा गळा दाबून सरकार नेमकं काय लपवतंय, रोहित पवार यांचा सवाल. स्मार्ट क्लासरूम असं लिहत दिपके यांनी पोस्ट केला लातूरमधल्या जिल्हा परिषद शाळेचा एक व्हिडिओ. शाळेमधील वर्गखोलीच्या अवस्थेवरून अभिजित दिपके यांनी व्हिडिओ पोस्ट करून टीका केली आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे, सीजेपीचे प्रमुख अभिजित दिपकेंची मागणी. शाळांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. तर विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर जबाबदारी नेमकी कुणाची, अभिजित दिपके यांचा सवाल. पत्र आहे अजून पण शाळांवर, ते पत्र गळत आहे. मुलांना बसायला बेंच नाहीये. तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? यांनी शिक्षण मंत्री पदावर राहायला पाहिजे की नाही दादा भुसेंनी? शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे, अजिबात नाही. राजीनामा द्यायला पाहिजे, दिलाच पाहिजे. कारण की शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे. आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा. त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या. गोंदियाच्या दुर्गम भाग असलेल्या देवरी तालुक्यामधील मासूल कसा इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. वर्गाबाहेर बसून शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. पत्र्याच्या शेडमध्ये विद्यार्थी सध्या शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. भंडाऱ्यामध्ये माध्यान्ह भोजनाच्या योजनेचा पर्दाफाश. विद्यार्थ्यांना कुजलेले बटाटे, एक्सपायरी संपलेलं साहित्य वापरून जेवण दिलं जात असल्याचं उघड झालंय. बुरशी लागलेले बटाटे, किचनमध्ये अस्वच्छता, एक्सपायरी झालेलं भोजनाचं साहित्य हे तपासणीमधून समोर आलंय. आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर मृत्यूचं प्रकरण. हर्षी पब्लिक स्कूलनं हलगर्जीपणा केल्याचा ठपका आहे. महर्षी शाळेची मान्यता रद्द होणार आहे. 545 विद्यार्थ्यांचं इतर शाळेमध्ये समायोजन केल्याची प्रक्रिया सध्या सुरू होतीये. 15 ऑगस्टच्या जेवणामधून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यामुळे राजेश बेठेकर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. परभणीमध्ये घंटागाड्या अडवून कचरा संकलन बंद. महानगरपालिकेच्या कर्मचारी हे आक्रमक झालेत. मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांचं 11 दिवसांपासून थकीत वेतन आणि वाढीव जीएसटीसाठी आंदोलन सुरू आहे. धुळे शहरामधील 9 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हे उद्घाटन झालंय. तर रुग्णांना मिळणाऱ्या शासकीय योजनेमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी स्वतंत्र तक्रार प्रणाली तयार केली जाणार आहे. साताऱ्यामधल्या माण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट आहे. माणगंगा नदीचं पात्र हे कोरडं पडलं. तालुक्यामधल्या 29 गावांना 30 टँकरच्या माध्यमातून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाच्या अभावी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय. टेंभू योजनेमधून तातडीनं पाणी सोडावं. 16 गावांची पाणी टंचाई दूर करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे. चिपळूणमधील पिंपळी पूल वर्षभराच्या नंतर देखील अर्धवट आहे. नदीपलीकडील 15 ते 20 गावांना 25 ते 30 किलोमीटरचा वळसा घालावा लागतोय. खडपोली MIDCकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावरती वाहतूक कोंडी होतीये. काम रखडल्यामुळे स्थानिक आणि उद्योजकांमध्ये नाराजी आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणात जाणाऱ्या भाविकांना दिलासा. बस सेवेवरील 30% अतिरिक्त शुल्काचा निर्णय रद्द. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. बातमी बीडमध्ये विलास गुले हत्येच्या प्रकरणामधल्या आरोपींच्या अटकेसाठी विराट मोर्चा.
मयत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी पुरवणी जबाबामध्ये खासदार बजरंग सोनावणे यांचे पुत्र सौरभ सोनावणे यांचं नाव घेतलं होतं. त्यामुळे गुन्हा दाखल करण्याची आणि अटकेची मागणी होती आहे. केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ आज सांगली कुपवाड बंद. आरोपीला कठोर शिक्षा, साक्षीदारांना संरक्षण आणि भक्कम चार्जशीटची नागरिकांनी मागणी केली. तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चा देखील काढला जाणार आहे. मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये क्रेनचा मोठा अपघात झालाय. क्रेनद्वारे जेसीबी मशीन उचलत असताना हा अपघात झाला. या घटनेमध्ये 10 जण जखमी झाले. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधील डिमॉलिशनचं काम सुरू असताना ही घटना घडली आहे. कुर्ला क्रेनच्या अपघाताच्या प्रकरणी MMRDAनं स्पष्टीकरण दिलं. घटनास्थळावरील जमीन मऊ आणि चिखलयुक्त असल्यामुळे क्रेन एका बाजूला कलंडली आणि बांधकामाच्या दिशेनं पडली. जखमींना MMRDAच्या मार्फत वैद्यकीय सहाय्य पुरवलं जाणार आहे. साताऱ्याच्या आनेवाडी टोलनाक्याजवळ कट मारण्याचा वाद. युवकाला 3 किलोमीटर फरफटत नेण्याचा प्रयत्न. पाठलाग करून संतप्त जमावानं नागेवाडी हद्दीमध्ये कार अडवली. कारची तोडफोड करत कारमधल्या 2 जणांना चोप देण्यात आलाय. बीडच्या आष्टीमध्ये FDAची मोठी कारवाई. कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भेसळयुक्त 72 पोती पावडर ही जप्त झाली आहे. आष्टी जामगाव रस्त्यावरती पिकअप अडवून तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. सोलापूरमधल्या बार्शी तालुक्यामधल्या आगळगावमध्ये पोलिसांची गांजाच्या लागवडीवरती कारवाई. घरामागील आंबा, लिंबू, पपईच्या झाडांमध्ये लपवलेली 4 गांजाची झाडं जप्त. 10 किलो 122 ग्रॅम गांजाच्या झाडाची किंमत आहे 2,53,000. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं 300 किलो गांजा जप्त केलाय. मिरज पंढरपूर महामार्गावरच्या तानंग फाटा ते मालगाव अशा जाणाऱ्या रस्त्यावरती हा गांजा ओडिशा राज्यामधील बालेगोडा ते तुंबडी इथून पुणे जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी नेला जात होता. रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये चिमुकलीनं आईचा जीव वाचवला. वालोपे गणेशवाडीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवरती मगरीनं हल्ला केला. पाण्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळेला 10 वर्षांच्या मुलीनं आईचा हात धरून मगरीच्या तावडीमधून तिला खेचून बाहेर आणलं. साखरेच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. साखरेच्या वाढत्या दराचा ग्राहकांना मोठा फटका बसलाय. साखर प्रति क्विंटल 7,500 रुपयांवर. वाशिम जिल्ह्यामध्ये किरकोळ बाजारात साखरेचे दर 80 रुपयांवर. साखरेच्या दरवाढीचा मिठाई व्यवसायाला फटका. हिंगोलीमध्ये साखरेचे भाव 75 रुपये प्रति किलो पर्यंत गेलेत. मिठाई विक्रेत्यांचा उत्पादन खर्च वाढल्यामुळे मिठाईच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. श्रावण महिन्यामध्ये पंढरपूरला भाविकांची मोठी गर्दी होत असताना साखरेच्या वाढत्या दरांचा प्रसादावरती परिणाम झाला. साखर फुटाणे आणि बत्तासेंचा पुडा 20 रुपयांच्या ऐवजी आता 25 रुपयांना मिळतोय. या दरवाढीमुळे भाविकांच्या खिशावरती अतिरिक्त भार पडतोय. लासलगावमध्ये साखरेच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. 1 जुलैला 42 रुपये किलो असलेली साखर आता 64 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे किलो मागे तब्बल 22 रुपयांची वाढ झाली. एथेनॉल उत्पादनामुळे पुरवठा घटल्यामुळे हा दरवाढ झाल्याची माहिती आहे. साखरेची अचानक झालेली दरवाढ ही संशयास्पद आहे. साखरेचे पैसे शेतकऱ्यांना नाही तर व्यापाऱ्यांच्या घशामध्ये जाणार. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ही प्रतिक्रिया दिली. साखरेच्या आताच्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना दुसरा हप्ता प्रति टन 500 रुपये देणं शक्य होईल. राजू शेट्टींची माहिती. लगेच साखर कारखानदारांनी आम्ही आधीच साखर विकून टाकलेली आहे आणि आमच्याकडे आता फारशी साखर शिल्लक राहिलेली नाही असा कांगावा करायला सुरुवात केली आहे. कुठेतरी साखरेचे दर पुढच्या 2 महिन्यामध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं आणि अचानक धाडी टाकून खरोखरच साखर कारखाने सांगतात तेवढी साखर शिल्लक आहे की अजून जास्त, हे बघितलं पाहिजे. साखरेच्या दरवाढीचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी दरवाढ केल्याचा रविकांत तुपकर यांचा आरोप आहे. साखर आयातीच्या निर्णयामुळे भविष्यामध्ये ऊसाचे दर पडण्याची भीती देखील रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली आहे. साखरेचे दर वाढल्यामुळे बुलढाण्याच्या शेतकऱ्यांची नाराजी. सणासुदीचा काळ असल्यामुळे साखरेचे भाव 40 ते 45 रुपये करावेत. नागरिकांची सरकारकडे मागणी. तर सर्वच गोष्टींचे भाव वाढल्यानं जगायचं तरी कसं, शेतकऱ्यांचा सवाल. वाशिममध्ये साखरेच्या सोबतच गुळाच्या दरांमध्ये देखील मोठी वाढ होतीये. गेल्या 20 दिवसांमध्ये गुळ हा किलोच्या मागे 25 रुपयांनी महागलाय.
50 रुपयांवरून थेट 75 रुपयांपर्यंत पोहोचला. गूळ आणि साखरेच्या दरवाढीमुळे गोड पदार्थांच्या किमतीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उद्या कांदा परिषदेचं आयोजन. कांद्याच्या बाजारभावावरती निर्बंध न लावणं, नाफेड एनसीसीएफची कांदा खरेदी बंद करणं किंवा निर्यात करणं, तसंच पूर्वीच्या कांद्याला भावांतर योजना लागू करण्याची शेतकरी मागणी करणार आहेत. सोन्याच्या दरामध्ये 24 तासात 2,500 रुपयांची वाढ झाली. सोन्याचे दर प्रतितोळा 1,58,000 रुपयांवर, तर चांदी देखील 8,000 रुपयांनी महागली आहे. चांदीचे दर 2,48,000 रुपयांपर्यंत गेले आहेत. 1 सप्टेंबरपासून टाटा मोटर्सच्या कार महाग होणार आहेत. सरासरी 25,000 रुपयांनी गाड्या महागतील. चालू वर्षामध्ये टाटा मोटर्सकडून कार किमतीमध्ये तिसऱ्या वेळेला वाढ करण्यात आली. 1 एप्रिल आणि 1 जुलैला देखील कारच्या किमतीमध्ये 0.5% ते 1.5% अशी वाढ झालेली आहे. मुंबई महानगर प्रदेशामध्ये रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला MMRTA ची मंजुरी. 1 सप्टेंबरपासून भाडेवाढ अंमलामध्ये येण्याची शक्यता आहे. रिक्षाचं किमान भाडं 1 रुपयानं आणि टॅक्सीचं किमान भाडं 2 रुपयांनी वाढणार आहे. व्यावहारिक मराठी भाषा येत नसलेल्या 1,268 चालकांना परिवहन विभागानं नोटीस पाठवली. मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदत आहे. मुदतीमध्ये मराठी न शिकल्यास बॅच हा 3 महिन्यांसाठी निलंबित होईल. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा. जयंत पाटील, सतेज पाटील, राजू शेट्टी, विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांची उपस्थिती. नाशिकच्या तपोवनामधील वृक्षतोड प्रकरणाची आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे. मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष वकील नितीन पंडित यांनी दाखल केली होती याचिका. वृक्षतोडीवरती स्थगिती मिळवण्याचा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न आहे. होमिओपॅथी डॉक्टरांच्या संबंधी सरकारचा पुन्हा एकदा यू-टर्न. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीला पुन्हा एकदा मंजुरी. 18 तारखेला दिली होती होमिओपॅथीच्या नोंदणीला स्थगिती. हायकोर्टाच्या निर्णयापर्यंत नोंदणीला स्थगिती देणारा आदेश हा तुर्तास मागे. नागपूर मनपाच्या महासभेमध्ये 2 कडव्यांचंच वंदे मातरम गाण्यात आलं. विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या भाजपकडून ही मोठी चूक झाली. भाजप शासित नागपूर मनपामध्ये 6 ऐवजी 2 कडव्यांचं वंदे मातरम गायन. सरकारनं आदेश देऊनही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून हलगर्जीपणा. नागपूर महानगरपालिकेमध्ये वंदे मातरमच्या संदर्भात झालेल्या अपमानाबद्दल भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी माफी मागितली. नागपूरमध्ये मनपाच्या महासभेमध्ये 6च्या ऐवजी 2 कडव्यांचं वंदे मातरम गायन झालेलं आहे. खासदार संजय राऊत यांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना मराठीतून पत्र. बाधवपुरा बँकेमधील घोटाळे दडपण्याचा घाट सुरू असल्याचा राऊतांचा आरोप आहे. शहांकडून महाराष्ट्रावरती अन्याय, राज्यामधल्या बँका ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. धाराशिवमधल्या कळंब नगर परिषदेमध्ये विरोधी पक्षच उरलेला नाहीये. ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 आणि 1 स्वीकृत नगरसेवक भाजपमध्ये गेलाय. 20 सदस्यांच्या नगर परिषदेमध्ये 19 नगरसेवक आता सत्ताधारी झाले. ठाकरे सेनेचे 1 नगरसेवक मोहसिन मिर्झा हे सध्या तुरुंगात आहेत. भरत गोगावलेंना पालकमंत्री करण्यात आपला पुढाकार आहे. मंत्री सुनील तटकरे यांचं सूचक वक्तव्य. पालकमंत्री नव्हता म्हणून जिल्ह्याचा विकास थांबला नव्हता, तर जे झालं त्याचा आनंद आहे, तटकरेंनी मत व्यक्त केलं. आरएसएसला अमेरिकेनं आतंकवादी संघटना म्हणून घोषित केलाय. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांचा आरएसएसवरती घणाघाती आरोप. तर राम मंदिर लुटण्यामध्ये आणि त्यावरती डाका टाकण्यामध्ये आरएसएसचा सहभाग असल्याचा पटोलेंचा आरोप आहे. राहुल गांधींच्या छात्रों की गूंजसाठी पुणे पोलिसांच्या 30 अटी. गर्दी नियंत्रणासाठी पुरुष महिला यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना. कार्यक्रमस्थळी 4 प्रवेशद्वार आणि स्वयंसेवकांची नियुक्ती बंधनकारक आहे. यासह वेगवेगळ्या अटी देखील लागू आहेत. राहुल गांधी उद्याच्या पुण्यामध्ये होणाऱ्या छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न. बारामतीमधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून महाविद्यालयामध्ये जाऊन कार्यक्रमाविषयी जनजागृती केली जाते, तर कार्यक्रमाचे बॅनर देखील लावण्यात आले आहेत.